नमस्कार. मी डॉक्टर मंजिरी कारेकर. आज आपण या पेपरमधील BPSC 143 या कोड नंबर असलेल्या पेपरमधील स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया या पेपरमधील आपण एक युनिट बघणार आहोत. डेव्हलपमेंट आणि स्टेट पॉलिटिक्स असं युनिट बघणार आहोत. आता याच्यापूर्वी आपण जे बघितलं ते राज्याचं राजकारण कशामुळे परिणाम होतं, वेगवेगळ्या राज्यांच्या डिमांड कशा, मागण्या कशा सुरू झाल्या, वेगवेगळी राज्य कशी निर्माण झाली, असं थोडंसं आपण त्याच्यामध्ये आधीच्या युनिट्समध्ये बघितलेलं आहे. अनंतपूर साहेब ठराव कसा झाला, खलिस्तानची मागणी कशी झाली, तामिळनाडची द्रविडनाडची मागणी कशी, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड ही राज्य कशी झाली, हे आपण बराचसा रिव्ह्यू घेतलेला आहे. तर आज आपल्याला जे बघायचं ते थोडासा वेगळा पैलू याचा बघायचा आहे की राज्याच्या राजकारणामध्ये विकास विकासाचा नमुना याचं काय भूमिका आहे हे बघणार आहोत आपण. तर आज आपण त्या दृष्टीने बघूयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं बघायचं आहे की राज्याच्या विकासाची काही प्रारूप आहेत, म्हणजे स्टेट डेव्हलपमेंट मॉडेल्स आहेत. म्हणजे घटक राज्यामधल्या वेगवेगळ्या राज्यांचा जेव्हा विकास होतो तेव्हा प्रत्येक राज्याने त्याचं स्वतःचं एक मॉडेल तयार केलेलं आहे, स्वतःचा नमुना तयार केला आहे, त्याला प्रारूप असंही म्हणता येईल. म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही असं की भारत हे एकसंध राष्ट्र असलं आणि त्याचा विकास हे जरी केंद्र शासनाचं ध्येय असलं तरी प्रत्यक्षामध्ये विकास होताना प्रत्येक राज्याचा वेगळा होतो. प्रत्येक राज्याच्या परिस्थिती वेगळ्या वेगळ्या असतात. प्रत्येक राज्याचा सामाजिक विकास, आर्थिक विकास, राजकीय परिस्थिती ही वेगळी असते. परिणाम असा होतो की प्रत्येक राज्य ही एका पातळीवर विकसित झालेली नसतात. काही अधिक विकसित असतात, काही कमी विकसित असतात आणि त्याच्यामुळे हा विकासाचं असंतुलन होतं, विषमता निर्माण होते. म्हणजे राज्यांमधील विकासाचे आपल्याला असं दिसेल की हा विकासाचं असंतुलन, विषमता ही दिसते. मग हे असं का बरं होतंय? याचं कारण पहिल्यापासूनच काही राज्य मागासलेली, काही राज्य पुढारलेली असं आपल्याला दिसतं. मग आपण विकासाचे नमुने, प्रारूपे कशी ठरवायची, त्याचा एक काहीतरी निकष ठरवला पाहिजे. म्हणजे विकासाची प्रारूपे म्हणजे समाजाच्या विविध पैलू, उदाहरणार्थ पायाभूत सुविधा म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्य आणि शिक्षण या संबंधीची धोरणं, तसेच गरिबी हटाव यासारख्या कल्याणकारी योजना, धोरणं याच्या आधारे आपल्याला विकासाचे प्रारूपे ठरवता येतात. ही धोरणे राज्य किंवा बाजारपेठ याकडून स्वतंत्रपणे आखली जातात किंवा संयुक्तपणे आखली जातात. भारतात विकासाची प्रारूपे दोन पातळ्यांवर आखली जातात, एकतर अखिल भारतीय पातळीवर व राज्य पातळीवर. म्हणजे विकासाचे नमुने, मॉडेल्स दोन पातळ्यांवर असतात, एकतर नॅशनल लेवलला अखिल भारतीय पातळीवर आणि दुसरं स्टेट लेवलला. या भागात आपण विविध राज्य पातळीवर कि किती विकासाची प्रारूपे राबवली जातात ते आपण बघणार आहोत. कारण राष्ट्रीय पातळीवरती विकास राबवणं हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे आणि आपल्या पेपरचं उद्दिष्ट स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया हे पेपरचं टायटल आहे. म्हणून या पेपरमध्ये आपण फक्त राज्य पातळीवरती कुठली विकासाची प्रारूपे राबवली जातात ते पाहणार. आता एक गंमत अशी याच्यामध्ये की एक इन जनरल सर्वसामान्यपणे आपल्याला असं माहिती आहे की स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात भारतात गरिबी, कुपोषण, उपासमार ही खूप मोठी आव्हानं होती आणि अशा परिस्थितीमध्ये या नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतापुढे या लोकांचा विकास हे परंतु 21व्या शतकाच्या दुसऱ्या
दशकात भारत हा जलद गतीने अर्थव्यवस्था सुधारणारा देश आहे असं सिद्ध झालं. भारताचे विकासाचे प्रारूप दोन अवस्थांमधून झाले. म्हणजे भारताला नवीन स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर कितीतरी समस्यांना तोंड द्यायला लागलं. पण भारताची प्रगती ही एकूण अतिशय अ, आपल्याला असं म्हणता येईल की अतिशय चांगली असं म्हणता येईल. कारण 21व्या शतकात तर भारत प्रगतशील देश म्हणून ओळखला जायला लागलाय. अनेक आव्हानांना तोंड देतोय. अनेक प्रकारची प्रगती साध्य झालेली आहे. आणि म्हणून भारताचे विकासाचे प्रारूप दोन अवस्थांमधून जाते असं आपल्याला म्हणावं लागेल. तर म्हणजे त्याचे दोन टप्पे करता येतील. तर एक टप्पा म्हणजे 1950 ते 91चा काळ. या काळात राज्य हे विकासात महत्वाची भूमिका बजावते. त्याला नेहरूवादी प्रारूप असं म्हणतात. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 91 म्हणजे उदारीकरणाच्या काळापर्यंत विकास करण्यामध्ये राज्याची महत्वाची भूमिका आहे. राज्याला त्यासाठी वेगवेगळ्या योजना आखायला लागतात, धोरणं आखायला लागतात, वेगवेगळ्या समस्या सोडवायला लागतात. आणि म्हणून राज्याची भूमिका ही विकासामध्ये या काळामध्ये महत्वाची ठरली. त्याला नेहरूवियन मॉडेल किंवा नेहरूवादी प्रारूप असं म्हणतात. आणि या प्रारूपामध्ये राज्याचा रोल महत्वाचा आहे. कारण त्या काळामध्ये उदारीकरणच झालेलं नव्हतं. परिणाम असा आहे की राज्याची भूमिका महत्वाची झाली. म्हणून त्याला आपण असं म्हणू शकतो की राज्य प्रणीत विकासाचे प्रारूप म्हणजे स्टेट स्पॉन्सर्ड डेव्हलपमेंट मॉडेल. ओके, स्टेट लीडेड डेव्हलपमेंट मॉडेल. विशेषतः औद्योगिकरणामुळे राज्य प्रणीत औद्योगिकरण म्हणलं जातं. म्हणजे औद्योगिकरण सुद्धा स्टेट स्पॉन्सर्ड आहे इथे. दुसरा टप्पा जो आहे तो 91 नंतर असं आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. जागतिकीकरणामुळे बाजारपेठेचे महत्व वाढले व राज्याची भूमिका कमी झाली. काही तज्ज्ञ यालाच राज्याची माघार असं म्हणतात. या काळात भारतात आर्थिक सुधारणा होऊ लागल्या. म्हणजे 1991 नंतर जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, LPG पॉलिसी जी आहे ती खूप स्ट्रॉंग झाली. आणि मग बाजारपेठांचं महत्व वाढलं. मार्केट ओरिएंटेड सगळ्या गोष्टी झाल्या. मार्केट ओरिएंटेड झाल्या. आणि मग राज्याची भूमिका आपोआपच कमी व्हायला लागली. कारण राज्याची पॉलिसी आखण्याची वगैरे गरजच नाही. आर्थिक व्यवहारांना महत्व यायला लागलं. आणि म्हणून याला विड्रॉल्स ऑफ स्टेट असंही म्हणलं जातं. या सुधारणा ज्या आहेत, आर्थिक सुधारणा, या साधारणपणे आपल्याला LPG म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण म्हणून ओळखले जातात. याचा परिणाम म्हणून भारतात राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात विकास होऊ लागला. या विकासाकडे दोन प्रकारे बघता येते व दोन प्रकारे बघता येते. एक वाढीचा दर आणि मानवी विकास. आणि म्हणून LPG मुळे राज्यांमध्ये कमी अधिक विकास झाला. मग दोन प्रकारे म्हणजे ग्रोथ रेट वाढत जाणं म्हणजे पर कॅपिटल इन्कम वाढणं, दरडोई उत्पन्न वाढणं. आणि दुसरा एक प्रकार विकासाकडे बघण्याचा म्हणजे मानवी विकास, ह्युमन डेव्हलपमेंट. म्हणजे मानवी संसाधनांचा विकास होणं, म्हणजे माणसांचं शिक्षण होणं, आरोग्य सुधारणे, अशा ज्या गोष्टी आहेत याला मानवी विकास असं आपल्याला म्हणता येईल. मग भारतातील विकास याचं एक स्पष्टीकरण केलं जातं. हे स्पष्टीकरण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतं. एक, भारताच्या लोकशाही स्वरूपाच्या संस्था, संघराज्यात्मक रचना व राज्यघटना यामुळे विविध बदलांना भारतीय विकासाचे प्रारूप तोंड देऊ शकते. म्हणजे भारतामध्ये ज्या लोकशाही इन्स्टिट्यूशन्स आहेत, फेडरल स्ट्रक्चर आहे आणि वेगवेगळ्या राज्यघटना, आपली जी राज्यघटना आहे याचा राज्यघटनेचा ढाचा, याच्यामुळं विविध बदलांना भारतीय विकासाचे प्रारूप हे तोंड देऊ शकते. कारण या सर्व रचनांमध्ये बदलांना तोंड देण्याची क्षमता आहे. दुसरं, 1991 नंतर
भारतात आलेल्या प्रत्येक राजवटीने विकास हे उद्दिष्ट ठरवले. कारण 91 नंतर जे जे कुठली शासनं आली त्या सगळ्यांचं एक समान उद्दिष्ट होतं, ते म्हणजे विकास. याच्यात कुठेही त्यांच्यामध्ये डिस्प्यूट नव्हता, मतभेद नव्हते. त्याच्यामुळे तोच विकास होतो. त्याचा एक फायदा झाला आपल्याला. तिसरा म्हणजे भारतात उदय पावलेला मध्यम वर्ग, यांच्यामुळेही विकासाला आपल्याला पाठिंबा मिळालेला दिसतो. साधनांची उपलब्धता व सुधारणांची परिस्थिती या व्यतिरिक्त व्यापारी वर्गाने काही आर्थिक संधी उपलब्ध करून दिल्या व कुशल कारागीर वर्ग उदयाला आला. या सर्व घटकांमुळे अशी अर्थव्यवस्था उदयाला आली की ज्यात गुंतवणुकीला अधिक संधी आहे आणि त्यामुळे भारताची वाढ व विकास होईल. या स्पष्टीकरणामुळे भारत हे एक राज्य विकसित व्हायला मदत झाली. परंतु येथे भारताच्या प्रादेशिक उपराष्ट्रवादी विविधतेकडे दुर्लक्ष केले गेले. म्हणजे अनेक कारणं अशी घडली की त्याच्यामुळे विकासाला संधी उपलब्ध केली. व्यापारी वर्ग जो उदयाला आला त्यांनी अजून काही आर्थिक संधी उपलब्ध करून दिल्या. कुशल कारागीर वर्ग उदयाला आला. या सर्व घटकांमुळे अशी अर्थव्यवस्था उदयाला आली आणि मग परिणाम असा झाला की गुंतवणुकीच्या संधी वाढत गेल्या आणि राष्ट्रराज्य विकसित व्हायला भारताची मदत झाली. मग उपराष्ट्र पातळीवर विकास कसा झाला, म्हणजे सब नॅशनल लेवल असं म्हणता येईल, डेव्हलपमेंट ॲट सब नॅशनल लेवल. आता याच्याविषयी काही प्रश्न आहेत आणि समस्या आहेत. ते कसे काय? नेहरू मॉडेल, नेहरू प्रारूपाप्रमाणे विकासात राज्याची भूमिका महत्वाची आहे. याला दोन प्रकार आहेत: विविध राज्यांचा विकास व राज्यांतर्गत विकास, असे दोन प्रकार आहेत. एकदम राज्यांचा विकास, वैयक्तिकरित्या राज्याचा विकास, आणि राज्यांतर्गत विकास म्हणजे एका राज्यामध्ये अनेक जे भाग असतात त्यांच्यामध्ये झालेला विकास. मग राज्यांतर्गत विकासालाच उपराष्ट्र पातळीवरील विकास म्हणतात. परंतु याच्यात एकसारखेपणा नाही. त्यामुळे विविध राज्यांना विविध प्रश्न, आव्हानांना तोंड द्यावे लागते. विविध राज्यांमध्ये विषमता आहे तर राज्यांतर्गतही विषमता आहे. आता या सब नॅशनल डेव्हलपमेंटमुळे सुद्धा विविध राज्यांना विविध प्रश्न, विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. विविध राज्यांमध्ये विषमता आहे म्हणजे प्रत्येक राज्य हे समान विकसित झालेलं नाहीये, ते कमी जास्त विकसित झालेले आहे. तर राज्यांतर्गतही विषमता आहे, म्हणजे एकाच राज्यात विविध भागांमध्ये विकासामध्ये असंतुलन. आता साधं महाराष्ट्र जरी घेतला तरी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश असे जर त्याचे उपभाग घेतले महाराष्ट्राचे, त्यांचा विकास आपल्याला कमी जास्त आढळतो. सर्वात जास्त विकास पश्चिम महाराष्ट्राचा आहे असं लक्षात घ्या. आणि मग त्याच्यामुळं होतं काय की राज्यांतर्गत विविध भागांमध्ये सुद्धा धुसफूस सुरू होते. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा यासारखी विकसित राज्य आहेत, तर बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश सारखी अविकसित राज्य आहेत. या राज्यांचा विकास असंतुलित आहे. मग परिणाम काय होतं? काही ठिकाणी असंतोष दिसतो. या अविकसित राज्यांच्या मध्ये त्यांना केंद्राकडून तसेच राज्य सरकारकडून विषम वागणूक मिळते. असं त्यांची एक तक्रारच आहे की त्यांना केंद्राकडून, त्यांच्या राज्य शासनाकडून समान वागणूक मिळत नाही, पार्शल ट्रीटमेंट मिळते आणि त्यांना हवं त्या प्रमाणात संधी मिळत नाहीत आणि म्हणून विषम वागणूक, आणि मग त्याच्यामुळेच त्यांचा विकास कमी झाला असं त्यांचं म्हणणं आहे. यातूनच या राज्यांनी स्वतंत्र राज्यांची मागणी सुरू केली. अशी सगळी कुचंबना असल्यामुळेच या राज्यांनी हळूहळू स्वतंत्र राज्य मागायला सुरुवात केली असं दिसतंय. आता
याच्या मधला एक महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे 1991ला ज्या आर्थिक सुधारणा झाल्या त्यामुळे राज्यांची विकासातली भूमिका कमी झाली हे नक्की. राज्य केंद्रावर आर्थिक व औद्योगिक विकासासाठी कमी अवलंबून राहावी लागली. राज्यांना त्यांच्या राज्यात प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या संधी मिळाली. गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश यांनी सुधारणा सुरू केल्या. पण ज्या ज्या राज्यात बिगर काँग्रेसची सरकारे होती त्यांनी या सुधारणा सुरू केल्या, कारण त्यांना केंद्रावरचे अवलंबित्व कमी करायचे होते. उदाहरणार्थ, परिणामी प्रत्येक प्रादेशिक पक्ष व नेते यांची विकासातली भूमिका वाढली. आता याच्यामध्ये मेन थीम अशी लक्षात ठेवा तुम्ही, की ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसच्या शिवाय राज्य होती, दुसऱ्या पक्षांची होती, तिथे तिथे हे नवीन सगळे सुधारणेचे प्रयोग करणे सोपं गेलं असं दिसतं. कारण सुधारणेचे प्रयोग हे काँग्रेस प्रणित राज्यात फारसे झालेले नाहीयेत आणि म्हणून असं आपल्याला दिसतं की बिगर काँग्रेस गव्हर्नमेंट जिथं जिथं होती तिथे तिथे सुधारणा आपल्याला झालेल्या दिसतात आणि ती राज्य थोडी पुढे गेलेली दिसतात. याची उदाहरणं म्हणजे चंद्रबाबू नायडू, जयललिता, नरेंद्र मोदी हे होत. या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रदेशामध्ये सुधारण्याचे फारच प्रयत्न केलेत असं दिसतं. अनेक प्रकारच्या योजना आखल्या, लोकांना रोजगार कसा मिळवून देता येईल, गोरगरिबांना इतर त्यांचे जगण्याचे साधनं कशी मिळवून देता येतील, असं खूप काही केलेलं आहे. आणि नरेंद्र मोदीचं तर कार्य माहिती की त्यांनी गुजरातमध्ये किती उद्योगधंदे सुरू केले, किती आर्थिकदृष्ट्या सेल्फ सफिशियंट सुरू केले करणं लोकांना. ओके. आणि मग असं लक्षात घ्या, याशिवाय झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांनी औद्योगिकरणावर भर दिला. या राज्यांनी काही औद्योगिक योजना व धोरणे आखली की ज्यामुळे भारतातील व परदेशातील गुंतवणूकदार आकर्षित होतील. तर पंजाब सारख्या राज्यांनी शेती क्षेत्रात प्रगती केली. तर केरळ राज्याने शिक्षण व विशेषतः कौशल्य शिक्षणावर भर दिला. म्हणजे आता एक लक्षात घ्या की राज्यांनी मग काय केलं, औद्योगिक योजना व धोरणं आखणे याच्यावरती भर दिलेली आढळतो. विशेषतः भारतातील व परदेशातील गुंतवणूकदार आकर्षित होतील अशा काही योजना आखायला सुरुवात केली. तर पंजाब सारख्या राज्यांनी शेती क्षेत्रात प्रगती केली. तर केरळ राज्याने शिक्षण विशेषतः कौशल्य शिक्षणावर आधारित भर दिला. म्हणजे एक असं आहे की सर्वच राज्य खडबडून जागी झाली आणि आता आपला विकास केला पाहिजे याची जाणीव त्यांना निर्माण झालेली दिसते. या सुधारणांमुळे काय झालं, शासनाने विशेष आर्थिक क्षेत्र जाहीर केलं. या सुधारणांमुळे स्पेशल इकॉनॉमिक झोन, सेज ऐकून असाल, SEZ, हे क्षेत्र जाहीर केलं. राज्यात उद्योग निर्मिती साठी जमीन धारण करणे महत्वाचे आहे. त्यामुळे या भागातील व्यक्तींना रोजगार मिळेल, परंतु त्याचे राजकारण सुरू झाले. जमीन धारणेला सर्वत्र शेतकऱ्यांनी विरोध केला. या अशा प्रकारे काय झालं माहितीये का, ज्या ठिकाणी असं लक्षात आलं की या उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर जमीन मालकीची असणं महत्वाचं आहे, म्हणजे ॲक्विजिशन ऑफ लँड. पण गंमत अशी की त्याच्यामुळं काही लोकांना रोजगार मिळेल, परंतु काही लोकांची जमीन जातील, म्हणजे त्याला मार्केट रेटनी कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल किंवा मग चालू परिस्थितीत त्या जागेचा जो भाव आहे तो द्यायचा. मग परिणाम असा आहे की ती व्यक्ती नुकसानमध्ये जाते, ज्याची जमीन जाते ती व्यक्ती नुकसानमध्ये जाते. आणि म्हणून लोकांनी काय केलं, गरीब लोकांनी याच्यावर उपाय म्हणून गरीब लोकांनी याला विरोधच सुरू केला आणि मग राजकारण सुरू झालं. स्थानिक शेतकऱ्यांनी पण विरोध केला. आणि मग इथे गंमत अशी झाली की ज्या लोकांची जमीन जातीये विकासाच्या नावाखाली
त्यांचा विरोध, त्यांचा संघर्ष सुरू झाला. काही ठिकाणी हिंसक कारवाया सुरू झाल्या आणि मग असं म्हणता येईल की आपल्याला इथे विकासाचं राजकारण सुरू झालं. म्हणजे विकास हे ध्येय आहे, पण ते विकास करताना त्याच्यामध्ये राजकारण अडवं यायला लागलं आणि विकास करण्यासाठी राजकारण करायला लागली लोक. म्हणजे कशी जमीन जाणार नाही, आपल्याला कसे फायदे मिळतील, आपण कसं वंचित राहणार नाही आपल्या हक्कांपासून, असे हिशोब याच्यामध्ये डोकवायला लागले. मग आता आपल्याला एक असं बघता येईल की राज्याच्या विकासाची प्रारूपे दिसतात, म्हणजे मॉडेल्स ऑफ स्टेट डेव्हलपमेंट. म्हणजे राज्यांच्या विकासाच्या योजना, धोरणे यांच्या आधारे आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो. म्हणजे 4 मॉडेल्स आपल्याला दिसतात ह्याच्यामध्ये. एक पंजाबचं मॉडेल दिसतं, केरळचं दिसतं, गुजरातचं दिसतं आणि तामिळनाडूचं दिसतं. म्हणजे बाकीची राज्य याच्या कुठेतरी जवळपास जातात. त्यामुळं आता आपण अभ्यासाला फक्त 4 मॉडेल्स घेणार आहोत. तर त्यातलं एक बघू आपण, पंजाबचे प्रारूप. यामुळे शेती हे विकासाचे साधन असू शकते. पंजाबने काय केलं की शेती हे महत्वाचा विकासाचा पाया ठरवला. म्हणजे शेतीचा विकास झाला, शेती डेव्हलप झाली की आपोआप पंजाब प्रांतचा विकास होईल असं त्यांच्या मनात होतं. याचा परिणाम असा झाला की पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग अन्नधान्याच्या बाबतीत समृद्ध झाले. कारण ही जी विकासाची ही जी फळं आहेत, याचे परिणाम हे हरियाणा, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग इथं पोचले. आणि काय झालं की हे लोक हे याच्यामध्ये असं ते झालेलं आहे. मग एक लक्षात घ्या की याच्या आधी पंजाबमध्ये जेव्हा शेतीविषयक क्रांती होऊन सदन होणार होता पंजाब, त्याच्या आधी 1960च्या सुमारास काय घडलं पंजाबमध्ये की तिथे अन्नधान्याचा तुटवडा पडला होता. परंतु हरित क्रांतीनंतरच हा प्रश्न सुटला. पंजाबमध्ये जलद गतीने शेतीमध्ये संक्रमण घडून आले. गहू व तांदूळ उत्पादन वाढले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले, यातून वर्ग निर्मिती झाली, रोजगाराचा आकृतीबंध बदलला. म्हणजे बघा काय काय झालं पंजाबमध्ये की शेतीमध्ये सुधारणा झाल्या, त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन झाली शेतीमध्ये. गव्हाचं तांदळाचं उत्पादन खूप वाढलं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्यामुळे सदन शेतकरी वर्ग निर्माण झाला आणि रोजगाराचा आकृतीबंध, पॅटर्न ऑफ एम्प्लॉयमेंट बदलून गेला. मग कसा बदलला तर पंजाबमध्ये सोर्स ऑफ इन्कम आहे, काही मिळकतीची साधनं आहेत, म्हणून पूर्व उत्तर प्रदेश, बिहार येथून रोजगारासाठी लोक पंजाबमध्ये स्थलांतरित व्हायला लागले. कारण पंजाबमध्ये गेले की रोजीरोटीचा प्रश्न सुटतो असं वाटल्यामुळं लोक तिकडेच जायला लागले. दरडोई उत्पन्न वाढले, परंतु औद्योगिक विकासात मात्र पंजाब मागे राहिला. म्हणजे शेती ही प्रायमरी फोकस ऑफ अटेन्शन ठेवल्यामुळं औद्योगिक विकासाकडे पंजाबनी फार लक्ष दिलं नाही. पंजाबमध्ये तुलनेने औद्योगिक विकास कमी दिसतो आपल्याला, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कमी दिसते. पण आता हा एक त्यांना किल्ली चावी सापडली सुधारणेची की शेतीच्या आधारे आपण राज्य सुधारू शकतो. पण परिणाम असा झाला की रसायन आणि खत यांचा अतिरिक्त वापर झाल्याने जमिनीचा कस गेला. तुम्ही त्याच जमिनीमध्ये जर वारंवार पिकं घ्यायला लागलात, त्याच जमिनीमध्ये तुम्ही फर्टिलायझर्स, रसायन खूप वापरायला लागलात, केमिकल्स वापरायला लागलात, खतं वापरायला लागलात, तर ती जमीन काही वर्षांनी तुम्हाला तितकं म्हणावं असं पीक देऊ शकत नाही, कारण जमिनीचा कस जातो. आणि याचं भान पंजाबी लोकांना राहिलं नाही, त्या राज्यातल्या लोकांना. त्यांनी काय केलं की सकस जमीन दिसतीये, घे पीक, असं करून ते जमिनीचा कस गेला. मग जमीन पिकं काढीनशी झाली. लक्षात आलं का तुमच्या? पिकं काढत नाहीत म्हणजे परिणाम काय झाला, शेतीचं उत्पन्न कमी झालं.
शेतीचं उत्पन्न कमी झालं. मग शेतकऱ्यांनी काय केलं परिणाम? त्यांना निराशा आली. शेतीचं उत्पन्न कमी झाल्यामुळे निराशा आली. मग बरं शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही फारसं, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यामुळे दुसरा जो सोर्स ऑफ इन्कम असतो तो तयार करायचा राहून गेला. मग लोक निराश झाली. म्हणून आपल्याला असं आढळतं की काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पंजाबमध्ये. म्हणजे पंजाब हा काही काळ सदन झाला, काही काळ त्याची प्रगती दिसते, पण ती फॉरेवर नाही. त्या प्रगतीला एक खीळ बसल्यासारखं झालेलं आपल्याला आढळतं. आणि मग शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि मग एक लक्षात घ्या की पंजाबचं प्रारूप आहे हे फार यशस्वी झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. पंजाबचं प्रारूप म्हणजे फक्त तुम्ही प्रगती करताना फक्त शेती एके शेती असं करून नाही चालत, तर तुम्ही ओव्हरऑल डेव्हलपमेंटला महत्त्व द्यायला लागतं असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आपली राज्यांची विकासाची प्रारूप जे पंजाब मॉडेल हे फारसं टिकलं नाही. आणि हरित क्रांतीनंतर शेती सुधारणा होऊनही ते फारसं ते मॉडेल सक्सेसफुल झालं असं नाही म्हणता येणार. याच्यानंतर केरळचं प्रारूप आपल्याला बघता येईल. केरळ हा भारतातील सगळ्यात दक्षिणेकडचं राज्य. केरळ राज्याने प्रामुख्याने मानवी विकासावर भर दिला, ह्युमन डेव्हलपमेंट आणि शिक्षण आरोग्य याच्यावर भर दिला. परिणामी मानवी विकासाचा निर्देशांक सातत्याने अधिक राहिला. त्याची नोंद 1975च्या UN अहवालात आढळते. एखाद्या प्रगत राष्ट्राच्या बरोबरीने केरळमध्ये शिक्षण, आरोग्य, महिला विकास आढळतो. केरळने याशिवाय सहकार क्षेत्र व पर्यटन विकासाला महत्त्व दिले आहे. म्हणजे आता केरळचं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगतं की त्यांनी काय केलं, शेतीला महत्त्व दिलं नाही, पण शिक्षण आणि आरोग्याला महत्त्व दिलं. आणि मानवी विकासाचं निर्देशांक त्यामुळे सतत अधिक राहिला. आज तुम्ही बघा सगळ्यात साक्षरतेचं प्रमाण केरळमध्ये जास्त आहे. मग एखाद्या प्रगत राष्ट्राच्या बरोबरीने केरळने शिक्षण, आरोग्य, महिला विकासाला महत्त्व दिलेलं आढळतं. याशिवाय केरळने सहकार क्षेत्र व पर्यटन विकासाला महत्त्व दिले आहे. यात डाव्या आघाडीच्या सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामीण भागाकडे केंद्रित विकास आढळतो. स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते. स्त्रियांचा सहभाग वाढला. 21व्या शतकाच्या सुरुवातीला केरळमध्ये विकास कमी होऊ लागला होता. बेरोजगारीचे प्रमाण वाढले होते. शहरी भागातील तरुण आत्महत्या करू लागले. पर्यटनामुळे पर्यावरणाच्या समस्या वाढल्या. सहकार क्षेत्रालाही फटका बसलाय. लोक अधिक चांगले उत्पादन शोधतात. आता याच्यात बघा केरळचं काय काय ट्रॅजेडी घडली की त्यांनी ग्रामीण भागाच्या केंद्राकडे अधिक विकासाकडे लक्ष दिलेलं आढळतं. स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका पण महत्त्वाची ठरते. स्त्रियांचा सहभाग या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आणि शहरी भागात तरुण आत्महत्या करू लागले. पर्यटनामुळे पर्यावरणाच्या समस्या वाढल्या. सहकार क्षेत्रालाही फटका बसला आहे, कारण लोक अधिक चांगले उत्पादन शोधतात. कारण सहकार क्षेत्रांमुळे उत्पादनाची तितकीच क्वालिटी राहील याची गॅरंटी नसते. तुम्ही बघा ना, कोऑपरेटिव्ह फॉर्म्स जे असतात किंवा असे जे प्रयोग असतात ते नेहमी तोट्यात जाणारेच असतात. मग सहकार क्षेत्राच्या आधारे जर काही करायला गेलं तर ते तेवढं चांगलं नसल्यामुळे लोक प्रायव्हेटली ज्या गोष्टी मिळतात तिकडं आकर्षित होतात आणि चांगलं उत्पादन त्यांना तिथं मिळू शकतं. तेव्हा केरळचं मॉडेल सुद्धा फार यशस्वी झालं असं म्हणता येत नाही. केरळमध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट फारशी नाही आहे किंवा शेतीचं फार प्रगती आहे. फक्त शिक्षण आणि आरोग्यावरती त्यांचा भर आढळतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला असंही आढळेल की केरळविषयी असं आता हा प्लस पॉईंट मी सांगितला, पण
तिकडेही गरीब लोक आहेत. बरेचसे तिकडचे गरिबांच्या मुली मुस्लिम देशांमध्ये दिल्या जातात. काही कामगार तिथून मुस्लिम देशांमध्ये कामं मिळवतात, मायग्रेट होतात तिकडे जाऊन. म्हणजे केरळमध्ये टोकाची गरिबी सुद्धा आहे आणि म्हणून केरळ मॉडेल हे फार यशस्वी आहे असं म्हणता येणार नाही. कारण केरळमध्ये सुद्धा टोकाचे गरीब आहेत आणि असं की त्या सगळ्या जनतेचा विकास झाल्याशिवाय राज्य यशस्वीरित्या सुधारले असं आपल्याला म्हणता येणार नाही. आता याच्यानंतर आपल्याला एक जे बघायचं आहे ते म्हणजे गुजरात प्रारूप, जे गुजरातचं मॉडेल. आता हे कसं आहे बघूयात आपण. औद्योगिकरण व बाजारपेठ आधारित सुधारणा हे गुजरात प्रारूपाचं वैशिष्ट्य आहे. या शतकाच्या पहिल्या 2 दशकात गुजरातची अर्थव्यवस्था सुधारली. म्हणजे गुजरातचं वैशिष्ट्य इंडस्ट्रियलायझेशन आणि मार्केट हे आहे. तिथे शेती किंवा या गोष्टी जरा दुय्यम आहेत. त्यामुळे गुजरातची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारली. या सुधारणांमध्ये सहकार क्षेत्रात मोठे बदल घट झाले. गुजरातमध्ये व्यापार क्षेत्र खुले झाले, जमीन खुली झाली. गुजरातचे बंदर व अधिकचे नेटवर्क यामुळे गुजरातमध्ये औद्योगिकीकरणाचा विकास झाला. गुजरात शासनाने 24 तास वीज पुरवठा दिल्यामुळे औद्योगिक विकास झाला. शिवाय शासनाने अनेक प्रकारची अनुदानं दिली. शासनाने औद्योगिक पार्क व विशेष आर्थिक क्षेत्र जाहीर केले. त्याच्यामुळे गुजरातमध्ये परदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक वाढली. म्हणजे आता तुम्ही बघा याच्यामध्ये गुजरात शासनाने सुद्धा कसं केलं, व्यापार क्षेत्र खुलं केलं, जमीन खुली केली, जमीन सील केली नाही, ओपन केली. त्याच्यामुळे ती जमीन घेऊन कुणी उद्योगधंदे काढू शकतो. गुजरातचं बंदर, गुजरातला अटॅच बंदर आहे बघा ते एक. आणि नेटवर्किंग याच्यामुळं काय झालं, औद्योगिकरणाचा विकास झाला. गुजरात शासनाने 24 तास वीज पुरवठा दिल्यामुळे औद्योगिक विकास झाला. वीज पुरवठाही भरपूर आहे. महाराष्ट्रासारखा खंडित वीज पुरवठा नाहीये तिथे. वीज पुरवठा असल्यामुळे तिथे इंडस्ट्रियलायझेशन लवकर तिथं झालेलं आहे. अनेक प्रकारची अनुदानं वेगवेगळ्या प्रकारची शासनाने दिली. इंडस्ट्रियल पार्क काढलं शासनाने, विशेष आर्थिक क्षेत्र जाहीर केलं. त्यामुळे डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट गुजरातमध्ये वाढली. ऐतिहासिक दृष्ट्या गुजरातमध्ये अनेक आर्थिक उलाढाली चालू आहे. केंद्रित शासनामुळे हा विकास शक्य झाला. सेंट्रलाइज गव्हर्नमेंटमुळे हा विकास शक्य झाला. इंटिग्रेटेड शासनामुळे स्थानिक शासनाचाही भाग महत्वाचा आहे. परंतु गुजरातने शिक्षण आणि आरोग्याकडे फार लक्ष दिलं नाही. तेथील कामगार वर्गाला कोणतीही सामाजिक व आर्थिक सुरक्षितता नाही. मागील दशकात गुजरातमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. मग परिणाम काय झाला, गुजरातमध्ये शिक्षण आरोग्य यांच्याकडे फारसं नाहीच लक्ष. त्याच्यामुळं काय की तिथे सामाजिक आणि आर्थिक वातावरण सुधारलं नाही आणि मग गुजरातमध्ये बेरोजगारी वाढते. कारण जास्त शिकलेली लोकच नाही आहेत, साक्षर लोक नाही आहेत किंवा कमी शिकलेली आहेत. मग परिणाम असा होतो की इंडस्ट्रियलायझेशन जरी झालं, बाजारपेठ ओपन असली तरी त्याच्यासाठी लागणारा सक्षम असा एक वर्ग लागतो, तो तिथं उपलब्ध नाही. आणि मग गुजरातमध्ये त्यामुळे बेरोजगारी वाढली आणि मग त्याच्यामुळे अजून फ्रस्ट्रेशन निर्माण होतं. म्हणजे गुजरातच्या प्रारूपामध्ये सुद्धा काही त्रुटी आपल्याला आढळतात. आता याचं पुढचं जे प्रारूप आहे ते आपण बघूया, तामिळनाडू प्रारूप. हे तामिळनाडू मॉडेल. आता तामिळनाडूला औद्योगिक विकासाची कोणतीही पार्श्वभूमी आहे तर ती नाही असं म्हणायला लागेल. 1980 मध्ये विकास हा महत्वाचा मुद्दा ठरला. या राज्याने 2 धोरणे आखली. एक सेवा क्षेत्राचा विकास आणि दुसरा गरिबी हटाव कार्यक्रम. तमिळनाडूचा इतिहास बघितला असता तेथे शैक्षणिक सवलती आढळतात. त्यामुळे तेथील औद्योगिक विकासाला सामाजिक पार्श्वभूमी लाभली. याशिवाय
आता तामिळनाडूची एक गंमत बघा, की औद्योगिक विकासाला सामाजिक पार्श्वभूमी लाभली. राज्याने 2 धोरणं म्हणजे एक सेवा क्षेत्राचा विकास, म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ सर्व्हिस सेक्टर आणि गरिबी हटाव प्रोग्राम. आणि इतिहासामध्ये असं दिसतं की तामिळनाडूमध्ये गरिबी हटाव प्रोग्राम खूप जोरात केले गेलेला दिसतो. याशिवाय दलित चळवळ, स्त्री शिक्षण, बंदरे, त्याचे बाजारपेठ विकसित व्हायला व परदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला संधी उपलब्ध झाल्या. याशिवाय राज्याने कल्याणकारी योजनेखाली शहरी भागातील गरिबांना अन्न उपलब्ध करून दिले. म्हणजे कसं आहे की एका बाजूला आपल्याला अ, विकास होतो असं दिसतं, पण एका बाजूला काही लोकांपर्यंत विकासाची फळं पोचतच नाहीत. मग शासनाने काय केलं की गरिबांना अन्न उपलब्ध करून दिलं शहरी भागातल्या. मध्यान्हीचे जेवण योजना ही लोकप्रिय झाली. अं, शासनाने गरीब मुलींसाठी विशेष योजना आखल्या. टीव्ही सायकल सारख्या योजनांवर खूप टीका झाली, पण इतर राज्यांनी त्याचे अनुकरण केलेले दिसते. आरोग्य क्षेत्रातही राज्याने खूप सुधारणा केल्या. सार्वजनिक आरोग्य क्षेत्र महत्वाचे मानले व खाजगी क्षेत्राचा शिरकावा झाला. मानवी विकास साधण्यासाठी सामाजिक कल्याण योजनांचा फायदा झाला. अंगणवाडी योजनांमधून सुद्धा बाल कार्यक्रम राबवले. म्हणजे शासनाने असं विविध पद्धतीने छोट्या मोठ्या कार्यक्रमांना प्रोत्साहन दिलेलं आपल्याला आढळतं. तर ही झाली आपली विकासाची वेगवेगळी प्रारूप, वेगवेगळी. मग आता एक तुम्हाला असं दिसेल की हे कुठलंही प्रारूप परफेक्ट नाहीये, कुठलंही मॉडेल 100% तुम्हाला सोल्युशन देत नाही प्रॉब्लेमला. प्रत्येक प्रारूपामध्ये कमी जास्त असे प्लस मायनस पॉइंट आहेत. तर पण त्या राज्यांना त्या त्या वेळेला जे सुचलं ते त्यांनी केलेलं आहे. आणि परिणाम असा दिसतो की या अशी वेगवेगळी मॉडेल्स ऍक्सेप्ट केल्यामुळं प्रत्येक राज्याचा विकास हा कमी जास्तच दिसणार ना आपल्याला. आणि मग असं एक आहे की बाबा मग काय करायचं, कमी जास्त आहे तर आहे, पण या त्रुटी दूर करून जर आपण काही प्रयत्न केले तर असं आपल्याला आढळेल की आपला विकास अजून होऊ शकतो. तर हे आपण झालं एक राज्याच्या विकासाची वेगवेगळी प्रारूपे आपण बघितली. तर आपण यातलं एक युनिट आजच्या ह्याच्यातलं संपवलंय आणि दुसरं युनिट आपण परत थोडक्यात बघूयात. दुसरं युनिट जे आहे ते स्थलांतर, मायग्रेशन म्हणून असं आहे. आता स्थलांतर म्हणजे काय हा शब्द नेहमी वापरतो बघा आपण. स्थलांतर म्हणजे लोकांची एका ठिकाणवरून लोकांनी दुसऱ्या ठिकाणी जाणे. स्थलांतर अंतर्गत व बाह्य दोन्ही असते. अंतर्गत स्थलांतर म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणे. बाह्य स्थलांतर म्हणजे दुसऱ्या देशात जाणे सरळ सरळ. राज्यांतर्गत स्थलांतर म्हणजे राज्यातच एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. तर काही वेळा स्थलांतर आणि निर्वासित याची गल्लत केली जाते. बऱ्याचदा हे दोन्ही शब्द एकदम आपल्याला कन्फ्युजिंग वाटतात, एकसारखे वाटतात, पण याच्यात फरक आहे. निर्वासित हे स्वतःच्या देशातून भीतीने किंवा संघर्षाने दुसऱ्या देशात सुरक्षिततेच्या भावनेतून जातात. यात पलायनवाद आढळतो. निर्वासितांना आंतरराष्ट्रीय कायद्याने मान्यता व संरक्षण असते. या उलट स्थलांतरिताची व्याख्या आंतरराष्ट्रीय कायद्याने केलेली नाही. म्हणजे स्थलांतराची निश्चित अशी व्याख्या नाहीये. निर्वासितांची व्याख्या कायद्याने मान्य संरक्षण. निर्वासित शब्दांना निर्वासित या शब्दाला एक विशिष्ट वलय आणि त्या निर्वासितांना संरक्षण असतं. परंतु UNHCR याची व्याख्या स्थलांतराची अशी केलेली आहे की लग्न, जगणं, चरितार्थ किंवा विदेशातील कुटुंबाशी समरस होणे अशी केली आहे. शहरी भागात रोजगाराच्या संधी असल्यामुळं स्थलांतरिताचे प्रमाण वाढते. साधारणपणे ग्रामीण किंवा निमशहरी भागातून शहरी भागात स्थलांतर होते. हे साधारणपणे शहराकडे लोक येतात, शहरातून उलटी गावाकडे जात नाहीत. त्यामुळे स्थलांतर हे असं
ग्रामीण भागाकडून निमशहरी भागाकडून शहरी भागाकडे असंच आपल्याला साधारणपणे असं आढळतं. मग स्थलांतराचे घटक आता ते कसे काय आपण सांगू शकतो, तर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, वैयक्तिक असे अनेक घटक आहेत. स्थलांतराच्या मागं भरपूर घटक आहेत. तर ली यांनी या घटकाचे दोन गटात विभाजन केले आहे. एक ढकलणारे घटक आणि खेचणारे घटक. म्हणजे पुश फॅक्टर्स आणि पुल फॅक्टर्स असं त्याचं वर्णन करता येईल. तर पुश फॅक्टर्स जे आहेत, ढकलणारे घटक, त्याच्यात बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य सुविधांचा तसेच जगण्याच्या सुविधांचा अभाव या गोष्टी येतात. भारतात जात, लिंग, प्रदेश, धर्म, नैसर्गिक आपत्ती, वांशिक संघर्ष याही घटकांचा यात समावेश होतो. खेचणाऱ्या घटकांमध्ये रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी, अधिक उत्पन्न, चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, सामाजिक वातावरण यांचा संबंध येतो. भारतात कमी विकसित प्रदेशाकडून अधिक विकसित प्रदेशाकडे स्थलांतर होते. लोकांना आकर्षित करणारी शहरं साधारणपणे दिल्ली, मुंबई, गुरुग्राम, बेंगलोर ही होत. तर पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांकडे ओढा असतो. तर उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, छत्तीसगड, राजस्थान येथून लोक बाहेर पडतात. आता एक लक्षात घ्या की काही राज्यांमध्ये लोक आकर्षित होतात. ती राज्य म्हणजे पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात इथे कामधंद्याच्या निमित्ताने, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने लोक येतात. तर काही राज्य सोडून लोक बाहेर पडण्याचं प्रमाण दिसतं. याचं कारण असं आहे की त्या राज्यात त्यांना खूप चांगल्या संधी उपलब्ध होत नाही. कोविड-19च्या काळात मात्र उलट स्थलांतर झालेलं दिसतं आपल्याला. आणि या स्थलांतरामध्ये आपल्याला असंही आढळतं की कोविडच्या काळामध्ये की सरळ सरळ लोकांना सूचना दिल्या होत्या की तुम्ही तुमच्या नेटिव्ह प्लेसला जा म्हणून, किंवा त्यांना कुठले कामधंदे नव्हते त्यामुळं जिथून आले तिथं ते परत जायला लागले. तरी झाले स्थलांतराचे घटक. मग आता अजून एक ह्याच्यातला फॅक्टर बघायचा आहे, तो म्हणजे जागतिकीकरण आणि स्थलांतर. जागतिकीकरणामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढले. 1991 मध्ये ज्या आर्थिक सुधारणा झाल्या त्यामुळे परदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक वाढली, रोजगाराच्या संधी वाढल्या, तसेच कुशल कारागीर अविकसित भागाकडून विकसित भागाकडे स्थलांतरित होऊ लागले. याचा आंतरराष्ट्रीय स्थलांतरावरही परिणाम होतो. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली व इतर देशातील विविध संधींमुळे भारतातील अनेक लोक स्थलांतरित झाले. म्हणजे स्थलांतर माणूस का करतं की काही चांगला कामधंदा मिळू शकतो, हे एक मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे ते सुद्धा कारण आहे की त्याच्यामुळे जागतिक पातळीवर स्थलांतर होऊ शकतं. जागतिकीकरणामुळे जलद गतीने विकास हे उद्दिष्ट झाले. खाजगी क्षेत्राचे जलद विस्तारीकरण झाले. आर्थिक आर्थिक जागतिकीकरणामुळे परदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक, बाह्य व्यापार, विशेष आर्थिक क्षेत्र, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, उद्योगाची वाढ किंवा खाजगी उद्योग किंवा खाजगी व्यापार या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. आता आपण एक बघूयात की जागतिकीकरणाचा परिणाम असा झाला की डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट मिळायला लागली. बाहेरच्या देशांशी व्यापार सुरू झाला. म्हणजे एखादं राज्य डायरेक्ट बाहेरच्या देशाशी टायअप करू शकते. विशेष आर्थिक क्षेत्र प्रत्येक राज्यामध्ये डिक्लेअर झाली. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क निर्माण झाले प्रत्येक राज्यामध्ये. विशेषतः साऊथची जी राज्य आहेत ना, आंध्र, हैदराबाद, बेंगलोर इथं तर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क खूप आहेत. उद्योगांची वाढ झाली. खाजगी व्यापार या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. सेवा क्षेत्राची वाढ झाल्यामुळे कुशल आणि अकुशल कारागिरांचे स्थलांतर झाले.
कुशल व्यावसायिकांच्या मागणीमुळे काही शहरात स्थलांतर झाले. परिणामी या शहरात घरांची मागणी वाढली. मात्र त्याचा एक परिणाम असा होतो ना, की सेवा क्षेत्राची वाढ झाली, कुशल अकुशल कारागिरांचे स्थलांतर वाढले या भागांमध्ये. मग या भागात राहण्याची सोय म्हणजे घरांची मागणी वाढली. घरांची मागणी वाढल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मागणी वाढली. बांधकाम कंपन्या शहरांपर्यंत झपाट्याने पोहोचल्या. खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीत वाढ झाली. म्हणजे काही मोठमोठ्या बांधकाम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या ऑल ओव्हर इंडियात या महत्वाच्या शहरांमध्ये लोकांना फ्लॅट वगैरे स्कीम करून बांधून देतात. म्हणजे जागतिकीकरणामुळे असं घडलेलं आहे. आणि एक बघा तुम्ही की काही बांधकाम कंपन्या ऑल ओव्हर इंडियात तर आहेत, काही परदेशात पण त्यांची बांधकामं चालू आहेत. परिणाम लोकांना रोजगार ऑल ओव्हर भारतामध्ये इंडियात कुठेही मिळायला लागले आणि बांधकाम क्षेत्रातल्या कामगारांना मागणी वाढली. असंही झालं त्याच्यामध्ये. याच्यानंतर जे असं आहे की जागतिकीकरणामुळे जशा संधी निर्माण झाल्या तर काही समस्या पण निर्माण झाल्या. या स्थलांतरित कामगारांमध्ये काही निराशा दिसते, काही असुरक्षितता दिसते. नोकरीतील असुरक्षितता, कामातील असुरक्षितता, कामाचे तास, प्रशिक्षण, कौशल्य विकासाचा अभाव, उत्पन्नाची असुरक्षितता, राजकीय प्रतिनिधित्व नसते, संघटन नसते, जागतिकीकरणाची अशी संमिश्र फळं आपल्याला दिसतात. म्हणजे कामं मिळत गेली पण त्यांना कामाची सुरक्षितता, कामाचे तास याच्याविषयी निश्चित गाईडलाईन्स नाही आहेत. उत्पन्नाची असुरक्षितता म्हणजे आता आज काम आहे पण उद्या असेल असं नाही. त्यांना कुठेही पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन नाही, त्यांचं ऑर्गनायझेशन नाही. म्हणजे असंघटित कामगार वर्ग निर्माण झाला. जागतिकीकरणाची अशी संमिश्र फळं आपल्याला दिसतात. भारतातील स्थलांतराचे आकृतीबंध हे विशिष्ट ऋतूत होतं. सीझनल मायग्रेशन म्हणजे काही वेळा कसं शेतीशी संबंधित कामं असतात, त्या अशा ठराविक कामांसाठी हे कामगार लागतात, त्यावेळेला त्यांना तिथे बोलवलं जातं. अशा शेती संबंधी द्राक्षाच्या बागा त्याचा एक सीझन असतो, त्यावेळेला पेरणी, कापणी, लागवड अशासाठी बोलवलं जातं. हे कामगार महिला कामगार या काळात तर खूपच विस्थापित होतात. हे कामगार अशिक्षित असतात, त्यांचे BPL, वोटर ID कोणतेही पुरावे नसतात, त्यामुळे त्यांना रेशनिंग मिळत नाही. म्हणजे इतर समस्या पण त्याच्या खूप आहेत. त्यांचे कुठेही कागदोपत्री पुरावे नसतात, रेशनिंग मिळत नाही. त्यांची तात्पुरती कामं असल्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेत घालणं वगैरे अशा सगळ्या समस्या याच्यामध्ये तयार होतात. वोटर ID नसतं, त्यामुळं राजकीय दृष्ट्या ते मतदान करू शकत नाहीत. त्यामुळे राजकीय पक्षांना या लोकांकडून कुठलंच मत मिळवता येत नाही. त्यांच्याकडे कुठले पुरावे नसतात, मुलांना शिक्षण मिळत नाही, कारण ते जिथं काम करतात त्या कंपनीने या सवलतीच त्यांना दिलेल्या नसतात. या हंगामी कामगारांची ही अशी परिस्थिती आपल्याला आढळते. लक्षात येत आहे. म्हणजे काही वेळा काय होतं की हंगामी कामगार ठेवले जातात. शेतीची कामं असतील, भात कापणी असेल, पेरणी असेल, लावणी असेल, आपण ते काम झालं की ते परत त्यांच्या पहिल्या जागी जातात. परत काम निघालं की परत येतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मुलांची शिक्षण होणं वगैरे हे सगळं एकंदर अवघडच असतं. त्यामुळे शिक्षणाची हेळसांड होते. आणि मग असं आहे की या स्थलांतराचा परिणाम हा असा एक अशिक्षित वर्ग डेव्हलप होण्यामध्ये सुद्धा होतो. आणि मग स्थलांतर हे घातक आहे. तसं एकतर तुम्ही नोकरीनिमित्त काही व्यवस्थित सेटल झालात तर ते स्थलांतर ठीक आहे. पण असंघटित कामगार म्हणून तुमचं स्थलांतर होत असेल तर तुमचं संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये वेठीला धरलं जाऊ शकतं. लक्षात येते तुमच्या? आता मग याच्यामध्ये काय, याच्या बाबतीत काय उपाय करता येईल? तर याच्यामध्ये एक असं आपल्याला बघता येईल की राज्याचा प्रतिसाद व कायदेशीर जबाबदारी आहे. याच्यामध्ये असं आहे की ही जी कामगार वर्ग स्थलांतरित होतात याच्यामध्ये राज्याचा रिस्पॉन्स सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. राज्याची काही कायदेशीर जबाबदारी आहे, त्याची परिपूर्ती करावी लागते. राज्याने स्टेट मायग्रंट वर्कमेन्स ऍक्ट 1979 मध्ये करून काही कायदेशीर तरतुदी केलेल्या आपल्याला आढळतात. ज्या संस्था कामगार ठेवतात त्यांनी त्या संस्थांची नोंदणी आवश्यक केली.
तसेच कामगारांना कामगार खात्याकडून लायसन मिळवायला लागतं, परवाना मिळवावा लागतो, ओळखपत्र आवश्यक असतं. या कायद्यामुळे नियंत्रण थोडंसं नियंत्रण प्रस्थापित झालं. कुठंतरी याला रेग्युलरायझेशन पाहिजे आणि याच्यावरती कुठंतरी वचक पाहिजे असं आहे. नाहीतर काय होतं, कुणी कुठं जाते काय करते त्याचं कुठं रेकॉर्डच नाही. त्याच्यामुळे आज एक तुमच्या आपल्या लक्षात असं येते की ज्या वेळेला इलेक्शनचा काळ येतो वगैरे, तेव्हा एक मोठा गट असा आहे की जो मत देऊ शकत नाही कारण त्यांचं कागदोपत्री काहीच नाहीये. आता याच्यामध्ये अजून आपण बोलूयात की 1996 मध्ये अजून एक कायदा बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी केला. या कायद्याने कामगारांसाठी एक कल्याण मंडळ, कल्याण निधी स्थापन करावा असं सुचवलं. म्हणजे कसं आहे, बांधकाम क्षेत्रातल्या कायदा यासाठी एक कायदा कल्याण मंडळ पाहिजे, त्यांचं वेलफेअर बोर्ड पाहिजे, वेलफेअर फंड हवेत. आणि बांधकाम क्षेत्रातले जे कारागीर असतात हे अतिशय कष्टाचे कामं करतात. म्हणजे विटा उचलणे, सिमेंट वाळू कालवणे इथपासून ते मोठमोठ्या बिल्डिंग वरती ते सिमेंट कॉन्क्रिटायझेशन करणं वगैरे अशी जिकिरीची कामं करतात, त्याचं जीवाला त्यांच्या धोका असू शकतो. मग एखादी व्यक्ती जर कामावरतीच तिचं काही अपघाती निधन झालं, काय झालं तर त्याचं कॉम्पेन्सेशन त्याच्या फॅमिलीला मिळायला पाहिजे. असं याच्या संदर्भात बरेचसे काही कायदे केले गेले. नाहीतर मग हे अनरेकॉर्डेड अशा गोष्टी होतात, रेकॉर्डवर काही येतच नाही. दुसरी गोष्ट, काही महिला कामगार ज्या आहेत त्यांचं सुद्धा खूप महत्व आहे याच्यामध्ये. काही महिला कामगार बांधकाम क्षेत्रात तर महिला कामगार खूप असतात. वाळू कालवलेली इकडून तिकडं देणं, विटा देणं, अशी छोटी छोटी कामं खूप करतात त्या. याचं कुठंच रेकॉर्ड नसतं. मग या महिला कामगारांनाही काहीतरी सुरक्षितता पाहिजे. या सगळ्याचा विचार करून काही शासनाने कायदेशीर जबाबदारी किंवा कायदे केले आणि या कायद्याने त्यांना संरक्षण दिलं. आता तुम्ही याच्यामध्ये रिक्षा ड्रायव्हर सुद्धा घेऊ शकता, हमाल घेऊ शकता, जे ओझी वाहतात रेल्वे स्टेशनवरचे हमाल, असे अनेक कामगार याच्यामध्ये येऊ शकतात की जे ऑर्गनाइज नाही आहेत, माथाडी कामगार आहेत की ज्यांचं काम फक्त ओझी वाहन हेच आहे. महिला कामगार तर सगळीकडेच आढळतात. या सगळ्यांना कुठंतरी राज्यांनी संरक्षण द्यायला पाहिजे, कायदेशीर संरक्षण दिलं पाहिजे, यांना संघटन करून त्यांच्या काही हालचाली केल्या पाहिजेत असं याच्यामध्ये अपेक्षित आहे असं म्हणायचंय. म्हणजे राज्याचा सुद्धा तितकाच प्रतिसाद व कायदेशीर जबाबदारी याच्यामध्ये येते असं आपण लक्षात घेऊया. जे स्थलांतर करणं, इकडून तिकडं कामगार विस्थापित होणं, हे इतकं कॅज्युअली घेण्यामध्ये अर्थ नाहीये. याला एक लिगल स्टेटस पाहिजे, कायदेशीर पूर्तता पाहिजे आणि म्हणून या गोष्टी या कायदेशीररित्या केल्या पाहिजेत असं आपल्याला म्हणलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे आपण बघितलं स्थलांतराविषयी. स्थलांतर म्हणजे राज्यांतर्गतच इकडून तिकडं जाणे, राज्याच्या बाहेर जाणे, एका देशातून दुसऱ्या देशात जाणे, अशा सगळ्या गोष्टी मायग्रेशन मध्ये येतात. तर आपण आत्ता जे बघतो आहे ते राज्यांतर्गत स्थलांतर आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारं स्थलांतर असं बघतो. आता तुम्ही एक साधं उदाहरण बघा की आपल्याकडं यूपी, राजस्थान, बिहार इथून बरेचसे कामगार येतात बघा महाराष्ट्रामध्ये, आणि ते अतिशय कमी रेटमध्ये फर्निचरची कामं करतात, द्राक्षाच्या बागांमध्ये नाशिकच्या खूप कामं करतात. म्हणजे यांना कुठेतरी सुरक्षितता पाहिजे आणि ते कामं खूप कमी पैशात आणि चांगली करतात. याचं कारण तिकडे त्यांना रोजगाराची साधनं नाही आहेत म्हणून. मग ते याच्यावर उपाय काय की त्या त्या राज्यांनी जर रोजगाराची साधनं निर्माण केली तर तिकडचे कामगार इकडे येणार नाहीत, त्यांना तिथेच काम मिळेल. प्रत्येक कामगार इकडं येण्यामुळं त्याचा एक असा परिणाम होतो की इतके लोक इकडं जर मायग्रेट झाले सुधारलेल्या ठिकाणी, तर तिथल्या सगळ्या सॅनिटेशन स्वच्छतेच्या व्यवस्थेवर, राहण्याच्या व्यवस्थेवर ताण येऊ शकतो, पाणी व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. आणि मग तुम्ही बघा की एवढ्या सगळ्यांचं सगळं मॅनेज करणं, स्वच्छता, राहणं, पाणी, ड्रेनेज सिस्टीम, याचा एकंदरीत त्या शहराच्या नगरपालिकेवरती ताण येऊ शकतो.
किंवा त्या राज्याच्या वरती सुद्धा ताण येऊ शकतो. आणि मग तिथली जिथं मायग्रेशन्स भरपूर येत आहेत लोक, तिथं सगळं आपल्याला जे दिसतं ते बेशिस्त असं थोडासा कारभार आपल्याला दिसतो. कॉस्मोपॉलिटन शहर दिल्ली, इथे लोंढा जास्त आहे आणि तिथे असुविधा पण जास्त आहेत. त्याचा परिणाम म्हणूनच असुविधा जास्त आहेत. कारण इतक्या लोक शहर नियोजनामध्ये इतक्या लोकांचं नियोजन केलेलं नसतं त्यांनी, नगरपालिकेने, महानगरपालिकेने, आणि म्हणून तो तणाव निर्माण होतो. मग ही लोक काय कुठे राहतात, झोपड्या बांधतात, काय करतात, मग असे धारावी झोपडपट्टी सारखे अनेक प्रश्न याच्यातून निर्माण होतात. तिथं अनेक बेकायदेशीर काही धंदे सुरू होतात, स्मगलिंग होतं, ट्रॅफिकिंग होतं. म्हणून या मायग्रेशन्स या गोष्टीला कुठंतरी नियंत्रित केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि याच्यातला एक छोटासा शेवटचा टॉपिक आहे, तो म्हणजे लॉकडाऊन आणि स्थलांतर. आता हे तुम्हाला मजा वाटेल की कोविड-19च्या काळात सामाजिक अंतर व सुरक्षितता राखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करावे लागले. मार्च 20 मध्ये लॉकडाऊनमुळे शासनाला सर्व उद्योगधंदे बंद करायला लागले. सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी करावी लागली. लोकांच्या हालचालीला मर्यादा आल्या. याचा परिणाम स्थलांतरित कामगारांवरही झाला. लोकांच्या अनेकांच्या रोजगाराच्या संधी गेल्या. काहींना भाड्याने राहणेही शक्य नाही. ते पुलाखाली इतर सार्वजनिक ठिकाणी राहू लागले. यातूनच असुरक्षितता वाढली. यातून काही त्यांच्या मूळ ठिकाणी परत गेले. म्हणजे लॉकडाऊनमध्ये आपल्याला हा क्रम उलटा झालेला दिसतो. म्हणजे शहराकडून निम शहराकडे किंवा गावाकडे लोक रिटर्न जाऊ लागली. त्यात आपल्याला असं दिसतं की लॉकडाऊनमुळे रेल्वे किंवा सार्वजनिक ट्रान्सपोर्ट किंवा एकत्र जमायचं नाही, या कारणामुळं अक्षरशः लोक पायी त्यांच्या गावी परत गेले, पायी. कारण बसेस वगैरे सगळं सेवा बंद, कसं जाणार. म्हणजे स्थलांतर हा एकच पॉइंट जर लक्षात घेतला तर स्थलांतर किती अवघड आहे, ते सोपं नाही. त्याचे कुठले कुठले परिणाम होतात हे बघायला पाहिजे. कित्येक असं मी बघितलेलं आहे त्या काळामध्ये लॉकडाऊनच्या, की महिलाकडेला मूल हातात एखादी पिशवी असं घेऊन डांबरी रोडवरनं उन्हातान्हाच्या चालत 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 त्यांच्या त्यांच्या गावाला चाललेल्या आहेत. कुठली काही सोय नाही, काही नाही. म्हणजे केवळ 4 पैसे मिळतात, पैसा ट्रान्सपोर्ट सिस्टीम नाहीये. अशा स्थितीमध्ये म्हणजे स्थलांतर या अँगलनी जर बघितलं, या मुद्द्याकडे बघितलं, ते सिरियस घेतलं पाहिजे की स्थलांतराचे भरपूर काही चांगले वाईट परिणाम असतात. जे तुम्हाला अकुशल कामगार हाताशी मिळतो, कमी पैशात मिळतो, पण त्या कामगाराच्या सुरक्षिततेचं काही घेणं देणं कुणाला नसतं. ते काम करतात, पगार घेतात आणि जातात, पण त्यांचं सामाजिक स्टेटस काय, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय, याचं कशाचंही कुणालाही काही पडलेलं नसतं. हे तुम्ही आता आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आत्ताच्या युनिटमध्ये आपण स्थलांतर या एका विषयावरतीच बोललेलो आहोत. आज आपण 2 युनिट कव्हर केले. आधीचं वेगवेगळ्या राज्यांची मॉडेल्स कुठली आहेत विकासाची, आणि स्थलांतर म्हणजे काय, त्याचे कसे परिणाम होतात, स्थलांतरावर परिणाम करणारे घटक, आणि राज्याच्या काही जबाबदाऱ्या आहेत की नाही, असं या विविध विषयांवरती आपण आता बोललेलो आहोत. तर आता हे सगळं झालं की मग आपण पुढच्या तासाला याच्या पुढचा भाग आपण बघूयात. आणि तोपर्यंत नमस्कार.